एकदा जरी ऐकलं, दोनदा जरी ऐकलं तरी ती बुद्धी ग्रहण करत नाही. एकदा ऐकूनही नीट कळत नाही, दोनदा ऐकून नीट कळत नाही, 4 वेळा ऐकूनही कळत नाही. तर अनेक वेळा ऐकूनही त्याचा विचार करावा लागतो. एखादी गोष्ट समजून घ्यायची ना, एखादी गोष्ट समजून घ्यायची म्हणजे त्याचा विचार करावा लागतो. आपल्या मनानं तो गुंता सोडवायचा आहे. हे कसं, ते कसं, हे कसं, ते कसं. तर हा विचार म्हणून हजारो पुन्हा पुन्हा विचार द्यायचा करायचा आहे. आणि आपल्याला असं वाटतं किंवा कालचा सकाळचा जो विचार सांगितला, तर स्वप्न दृष्टांत हा फार महत्वाचा. रात्री सुद्धा आपल्या हाताई बसल्या होत्या तेव्हा रात्री पण चिंतन झालं, रात्री थोडासा विचार झाला. तो विचार महत्वाचा होता. जगाचा निर्णय काय, दिसते याचा निर्णय काय, अशा प्रकारचा विषय झाला. आणि तोच निर्णय आणि म्हणून तोच विषय झाला की पुन्हा स्वप्न दृष्टांताचाच विचार करावा लागतो. परंतु तो अनेक बाजूने तो विचार करायचा आहे. आणि एकदा बुद्धीचा हे सत्य नाहीच, हे जर नाहीच मग काय आहे, नाहीच मग काय आहे आणि कशामुळे दिसतंय हे कळायला पाहिजे. आता स्वप्न आपण पाहतो, मी तुम्हाला असं विचारतो, स्वप्न आपण पाहतो तिथं, आता आपण पाहतो अंधारात काही व्यवहार करता येतो का आपल्याला? रात्रीच्या काळोखात कोणी आपल्याला दिसतं का? काही व्यवहार करता येतो का? पण आता प्रकाश आहे, दिवस आहे, म्हणून ते आपल्याला सगळे व्यवहार करता येतात. कोण चालले, काय चालले, काय नाही, सगळं पाहता येतो. मग ते स्वप्नामध्ये विचार करा, तिथं कोणता प्रकाश असतो? तिथे का सूर्य असतं का लाईटिंग? तिथं इलेक्ट्रिसिटी बोर्डाने काय तिथं काय लाईटिंग केलेली असते? प्रकाश असतो तिथं? मग नसतो का? प्रकाश असतो का? चांगला विचार करा, तिथं प्रकाश असतो का? मग तो प्रकाश अशा प्रकाश असतो का? मग असा प्रकाश असतो का? मग आपल्याला तिथं दिसतं ना सगळं, आपण त्या प्रकाशामध्ये पाहतो ना, मग तो प्रकाश कसा आहे? चांगला विचार करायचा. ज्या अर्थी आपण पाहतो, आपल्या सगळ्या वस्तू दिसतात, प्राणी मात्र दिसतात, आपण सगळे व्यवहार करतो, आपल्या त्या प्रकाशाची जाणीव नाही, परंतु ज्या अर्थी आपण तिथं अनेक वस्तू मात्र पाहतो, याचा अर्थ तिथं प्रकाश होता असं आपल्याला अनुमान करावं लागतं, नाही का? प्रकाश असतो तिथं. मग तर तशाच प्रकारचा जो प्रकाश आहे, तर त्या चित प्रकाश आपण ज्याला म्हणतो, तर त्याची आपल्याला दृढ अशी काय व्हायला पाहिजे? जाणीव व्हायला पाहिजे, त्याच्या ठिकाणी दृढता व्हायला पाहिजे. आणि मग तो जो प्रकाश आहे, ज्या प्रकाशात आपण सगळं पाहतो, ते सगळं दृश्य मावळलं का मग तो चित प्रकाश राहतो. आणि आता एक सांगायचा विषय महत्वाचा आहे, त्याला सगळे पाहिजे होते पण जाऊ द्या, सगळे पाहिजे होते पण सगळे नाहीत. तो विषय असा की आपल्याला कीर्तन यावं असं वाटतं, प्रवचन यावं असं वाटतं, पण आपण विषयरहित व्हावं, अहमरहित व्हावं असं आपल्याला वाटतं का? बऱ्याच लोकांना मी पाहतो, धडपड पाहतो लोकांची, मला प्रवचन यावं, मला कीर्तन यावं, ही धडपड लोकांची फार. पण मी विषयरहित व्हावं, अहमरहित व्हावं आणि मला ब्रह्मज्ञान व्हावं असं कुठे वाटते माणसाला? कीर्तन प्रवचनासाठी किती धडपड करतो, किती काय 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 करतो, कीर्तन प्रवचन येण्यासाठी, तालस्वर येण्यासाठी किती किती प्रयत्न करतो. पण मी अहमरहित व्हावं, विषयरहित व्हावं आणि आत्मज्ञान संपन्न व्हावं या आशयासाठी तो धडपड करतो का? मग किती मोठं, किती चुकीचा विचार आहे. जे करायला पाहिजे ते करत नाही आणि जे करू नये, उलट जे बाधक ठरतं त्याच्या मागे माणूस लागतो. मग आता मुळात दिशाच चुकली नाही, ही दिशाच चुकली आहे. आणि म्हणून काय करायचं आहे, तर आधी माणसानं विचार करायचा, मला काय करायचं आहे, मी या परमार्थात उतरलो तो कशासाठी उतरलो आहे, हे पहिल्या याचा शोध घ्या. तुम्ही जी अनुग्रह घेतला, हा अनुग्रह कशा करता घेतला? तुम्ही मोठं, जगात मोठं होण्यासाठी घेतला का आत्मप्राप्ती व्हावी म्हणून घेतला? कशा करता घेतला अनुग्रह? तुम्ही जी माळ घातली, हे कशा करता माळ घातली? मूळ ज्याचा जर स्रोत जर आपण पाहिला कशा करता, तर ती आत्मस्वरूपाची आपल्याला प्राप्त व्हावी, ही एकच वाक्य आहे.
तेवढ्यासाठी आपण ह्या परमात्म्यात उतरलो आहोत. आणि आपण ते सोडून देतो, भलतेच करीत राहतो. ते सोडून देतो आणि नाही त्या भलत्याच गोष्टीच्या मागे लागतो, नाही त्या गोष्टीच्या मागे लागतो आणि आपला विनाश करून घेतो. दिशा जर चुकली, विचार जर चुकला, विचार करायचं तुमचं चुकलं, चुकीचा विचार केला की चुकीचं फळ पदरात पडणार, नाही का? योग्य विचार जर केला आणि तो विचार ध्येय म्हणून करीत राहायचा आहे असं, तर तेव्हा आपल्याला कशी श्रद्धा कशी असावी. समर्थन असतो काय काळामध्ये काय व्हायचे, लोक दोष द्यायचे समर्थांना. शिष्य त्या समर्थांना हे समर्थांचे बरोबर नाही, समर्थांनी असं करायला पाहिजे, त्यांनी तसं करायला पाहिजे, हे त्यांनी थोडासा त्यांनी तरी विचार करायला पाहिजे होता. असे सुद्धा शिष्यांची कुजबूज करायची. पहिले लोकांनी तर देवाला सोडून द्या, पण असे एवढे मोठे समर्थ, एवढे काय प्रचंड सामर्थ्य असणारी आणि साक्षात परमात्मा स्वरूप असणारी, त्याच्याबाबत सुद्धा त्यांची सुद्धा सुटका झाली नाही, तर तुमचा आमचा काय प्रश्न. विचारा आपण कोणाबद्दल बोलतो, विचार करावा का नाही. जाऊ दे, बाकीचं नाही काही कळत, आपल्या बाकीचं काही कळत नाही, पण आपण हे जे बोलतो हे कोणाबद्दल बोलतोय हा तरी विचार असावा का नाही. हा तरी विचार असावा. आणि म्हणून ते कळणं हे महान पुण्याचं फळ, महान पुण्याचं फळ. देव लोक म्हणतात बाबा कळले का. बाबा कळणं म्हणजे काय, बाबा कळणं म्हणजे देव कळणं, बाबा कळणं म्हणजे ज्ञान कळणं. लय लोक म्हणतात एवढे दिवस यांनी केला, यांना बाबा कळले का. मीच एक दिवस विचारलं, म्हणलं का हो तुम्ही म्हणता बाबा कळले का, बाबा कळले का. मी अनेक लोकांचं ऐकले, पण मला असं विचारायचं बाबा कळले का म्हणजे नेमकं काय. बाबा कळले का म्हणजे काय, पुढे काय बोलतोय. कारण तो बोलला ते चुकीचं नाही बोलला, पण लय बरोबर उथळ विचाराने बोलला. बाबा कळले का म्हणजे बाबा कळले हे पाहिजे, पण बाबा कळणं म्हणजे ज्ञान. ज्याला ज्ञान कळलं त्यालाच बाबा कळू शकतो. ज्याला देव कळला त्यांना बाबा कळू शकतात. ज्याला देव कळला नाही, ज्यांना ज्ञान कळलं नाही, त्यांना बाबा कसे कळू शकतील का. आणि म्हणून काय सांगितलं तर काय विचार करावा. आपण सुद्धा आपल्या बुद्धीला आपण दिशा देऊ शकतो. आपल्या बुद्धीला आपण जर पाहिजे आवरे आपण विचार करतो, काय विचार करतोय, आपण काय पावलं टाकून राहिलो आहोत, आपण किती चुकीचा विचार करून राहिलो आहोत, हे ज्याचं त्याला माणसाला कळावं हे परम भाग्य. त्याचं ध्येय प्राप्तीपेक्षाही परम भाग्य कोणतं की मी काय विचार करतोय. अरे मी हा काय विचार करतोय, हा नको तो विचार मी करून राहिलो, हा चुकीचे विचार मी करू. ज्याला चूक कळली तो उत्तम मार्गाला लागला सांगायचं. ज्याला आपली चूक कळते तो उत्तम साधक म्हणायचं. ज्या स्वतःची चूक कळत नाही, आपण काय विचार करतो हे ज्याला कळत, आपण काय चुकतो हे ज्याला कळत नाही, तो आयुष्यात उच्च ध्येयाची प्राप्ती करू शकत नाही का. आपण कुठं चुकतो, काय चुकतं आपलं, हे फार महत्वाचा विचार आहे बरं का. याला तुम्ही स्टार किंवा अंडरलाईन करून ठेवा. आपण चुकतो हे कळणं आणि काय चुकतो, आणि त्याच्या पुढं अशी चूक आपल्या हातून पुन्हा होणारच नाही अशी काळजी घेणं हे फार महत्वाचं आहे. ज्याला आपण स्वतःची चूक शोधत नाही तो साधकच ना. हे यशाचं गमक आहे. काय आहे यशाचं गमक आहे, हे सिद्धीचं गमक आहे. हे कसं माणूस का चुकतो. एक मुलगा 95, 96, 97% जातो, एक मुलगा 35% आणि एका मुला पास सुद्धा होता येत नाही. असं का घडावं. सगळे नाहीत हे आतमध्ये, सगळे आतमध्ये काय नाही. लाल हिरे की गठरी आतमध्ये सगळे, ज्ञानाचा महासागरच आहे आतमध्ये. सोन्याच्या राशी, हिऱ्या माणिक मोत्याच्या राशीच्या राशी आतमध्ये आहे. पण ह्या प्राप्त करता येणं
आहेत आपल्याजवळ, पण नाही का, मग आहेत ना निदेवाच्या परिवारी, पण त्या प्राप्त करता येतात तो भाग्यवंत असतो. आणि त्या नाही का आपल्या परिवारातल्या महाराजाला प्राप्त करून घेता येत नाही, तो अभागी असतो. म्हणून हे कळणं फार. मग आपण काय विचार करतो पहिले याचा शोध घ्यायचा. आपले विचार चुकीचे आहेत का बरोबर आहेत याची छाननी करायची आहे. हे विचार आपल्या आत्मतत्वाकडे घेऊन जाणार आहेत का आपलं आयुष्याचं जहाज भरकटणार आहे या विशाल जगरूपी समुद्रामध्ये, कुठेतरी भटकणार, काय म्हणतो, भरकटणार आणि बुडणार, याचा विचार करायला पाहिजे. मग आंधळेपणानं परमार्थ करून आंधळेपणानं प्रवास चालतो का? ताटात जेवताना नेहमी ताटाकडे लक्ष ठेवावं. त्यात माशी पडली का, एखादा काही किडा वगैरे काही पडला, हे लक्ष ठेवायला पाहिजे. जेवताना सुद्धा लक्ष, आपल्या तोंडात काय जाते हे पाहायला नको का? जर माशाचा बुचका जर तोंडामध्ये गेला तर काय होईल? नाही जर पाहिलं तर माशा बुचका तोंडामध्ये गेला तर काय होईल? आपला विचार, आपण जो विचार करीत आहोत, हा विचार आपल्या आत्मतत्वाकडे घेऊन जाणारा आहे का भलतीकडे नेणारा आहे? हा विचार चूक आहे का हा विचार बरोबर आहे? मग सांगितलं आपण परमार्थात आलो. कशा करता आलो? परमार्थात आलो आपण कशा करता आलो? आत्मतत्वाचा शोध घेण्यासाठी आलो, याचं स्मरण ठेवलं पाहिजे. मग मी सांगितलं त्याचं पुन्हा एकदा उजाळा करतो. फार महत्वाचा विचार आहे, फार महत्वाचा विचार आहे. फार म्हणजे तो जर कळला नाही तर सगळं आयुष्य आणि सगळाच परमार्थ पाण्यात गेला समजायचं. सगळं आयुष्यही पाण्यात गेलं आणि सगळा परमार्थही पाण्यात गेला. तो काय विचार आहे? तो विचार असा आहे का मला प्रवचन करता यावं, मला कीर्तन करता यावं, जगात माझं नाव व्हावं, नाही का? मग काय सांगितलं, असं आपल्याला वाटतं, असं माणसाला वाटतं. पण मी विषय रहित व्हावं, मी अहम रहित व्हावं आणि मला त्या आत्मज्ञानाची प्राप्ती व्हावी. दोन भाग आहेत. असं कोणाला वाटतं मी विषय रहित व्हावं, असं धगधगतं वैराग्य, माझ्या पेटतं वैराग्य माझ्या ठिकाणी निर्माण व्हावं, मी अहम रहित व्हावं आणि त्या आत्मज्ञान पर्यंत माझी मजल पोहोचावी. ही जी तळमळ आग, याला आपण आग पाखड करणं म्हणतो, असं कोणाच्या चित्तात निर्माण होत असेल. मी कीर्तनकार व्हावं, प्रवचनकार व्हावं, माझं नाव गाव व्हावं, हे मूर्खाला सुद्धा कळतं. याच्याकरता बुद्धी वापरावी लागत नाही, विचार करावा लागत नाही, श्रवण करावं लागत नाही आणि मोठ्या संत महात्म्याचा सल्लाही घ्यावा लागत नाही. हे मूर्खाला सुद्धा कळतं आणि याचा अवलंब मूर्ख सुद्धा कळतो, याचा अवलंब मूर्ख सुद्धा करतो, वागतो आणि तो तसं घडतंही त्याच्या विचाराप्रमाणे. मग त्याला काय मिळतं? त्याला हेच पाहिजे असतं. मग ज्याला विषय रहित व्हायची दृढ इच्छा आहे तो विषय रहित होतो. ज्याला अहम रहित होण्याची रात्रंदिवस तळमळ लागलेली आहे तो अहम रहित होतो आणि आत्मज्ञानाची याला प्राप्ती व्हावी असं ज्याला वाटतं, त्या भगवंताचं कशा करता परमार्थ, माझं आयुष्य वाया गेलं तरी चालेल, आयुष्य व्यर्थ गेलं तरी चालेल, मला काहीच नाही मिळालं तरी चालेल, माझी वाकडी तिकडी का होईना, पण त्या भगवंताची अखंड अत्यंत भरल्या अंतःकरणानं स्मरण करावं, सेवा वाढावी. कशा करता? विनाकारण. काही फळ, काय फळच नाही, काय मिळावं, मला काहीच नाही, त्या परमात्म्याची सेवा करावी. हा विचाराचा हा विचार चित्तात निर्माण होणं, हा विचार साधा आहे. 1000 वर्ष तपस्वी असले तरी असा विचार चित्तात उदय पावत नाही. आणि पुण्याचं आणि चांगल्या विचाराचं हे फळ आहे. असा विचार निर्माण होणं, असा मग माणूस कशा, आपल्या चित्तात कोणत्या विचाराचा उदय होतो तसा माणूस बनतो. आपल्या चित्तात कोणत्या विचाराचा उदय होतो, कोणते विचार आपल्या अंतःकरणात रेंगाळतात, का असं घडतं का वाईट विचार आपल्या अंतःकरणात थैमान घालतात? नाही. आणि म्हणून आता तुम्हाला
एक विषय आता असो, हा विचार आहे, परंतु हा विचार महत्वाचा आहे. नाही तर आयुष्याचं जहाज मग सांगितलं समुद्रात भरकटणार, दिशाहीन होणार आणि एक दिवस बुडणार. पण सावधानतेने मी काय विचार करतो, माझा विचार चुकतो का, माझा विचार बरोबर आहे का, चुकत असला तर त्याची दुरुस्ती मला तातडीनं केलीच पाहिजे. एक वेळ ज्ञानेश्वरी नाव असले तरी चालेल, ध्यान झालं नाही तरी चालेल, तर या गोष्टीची गरज आहे. म्हणून तुम्हाला आज तर श्रद्धा कशी असावी आणि त्या श्रद्धेचं ईश्वर कसा मुढासाठी सुद्धा पशुसाठी सुद्धा धावून येतो. केवळ श्रद्धेचं बळ, केवळ प्रचंड श्रद्धेचं बळ. आणि तिथं ईश्वरच काय होतो, ईश्वर म्हणा किंवा श्री गुरु म्हणा, मला काय माहित नाही, पण ईश्वर म्हणा किंवा श्री गुरु म्हणा, तर तत्परतेनं तिथं धावून येतो. हे कशाचं फळ? त्याच्या प्रचंड विश्वासाचं फळ, प्रचंड व्याकुळता म्हणा, तळमळ म्हणा, इच्छा म्हणा, हे त्याचं फळ. त्यासाठी तुम्हाला एक मी प्रसंग सांगतो समर्थांच्या चरित्रात. तर समर्थांचे शिष्य, अनेक शिष्य होते समर्थांना. गावोगावी जायचं, कीर्तनं करायची, त्यानंतर रामनामाचा उपदेश करायचा, लोकांना चांगले विचार सांगायचे, सन्मार्गाला लावायचं, हे समर्थांचं कार्य होतं. तर एकाच ते मिरजेमध्ये गेले. एकदा असे भ्रमंती करीत मिरजेमध्ये गेले. समर्थांचे शिष्य, प्रसिद्ध आवडते म्हणण्यापेक्षा खरोखर निष्ठावंत शिष्य म्हणजे कोणते, तर एक नंबर तुम्हाला माहिती आहे कल्याण. हा तर कल्याण आणि समर्थ असं माहित नाही असं कधीच होणार नाही. इतकं कल्याण म्हटलं की समर्थ आले, समर्थ म्हटले की कल्याण आला, इतकं नाव जोडलं गेलेले. कल्याणाशिवाय समर्थांच्या आयुष्याची पूर्तता होत नाही. समर्थ नावाला पूर्णता येत नाही कल्याणाशिवाय, आणि कल्याण सुद्धा समर्थाशिवाय अपूर्ण आहे. सगळ्या विचाराचा उदय होतो, अशा विचाराचा उदय का होणं? आयुष्य वाया जाणार, गेलं आयुष्य वाया, माती झाली आयुष्याची. आपण म्हणतो ना, आयुष्याची काय झाली, गेलं आयुष्य, वाया गेलं, व्यर्थ गेलं. तर कल्याण, त्यानंतर दुसरा उद्धव, अजून कोण होता, तर कल्याण, उद्धव, हे आहे तसे बरेच होते. पण प्रामुख्यानं ज्यांचं नाव घेतलं जातं तसे भोळारामही होता, समर्थांचे शिष्य हनुमंतराय नव्हते, रंगनाथस्वामी हे बरोबरीचे होते, ते बरोबरीचे होते, ते सांग. मग समर्थांचे जे पंचायतन होतं हे सगळे सिद्ध होते, सिद्ध महात्मे होते. हे जे पंचायतन होतं ना, हे सगळे सिद्ध महात्मे होते, सत्व, ज्याला आपण काय म्हणतो ब्रह्मज्ञानी संत होते. हे सगळे समर्थाच्या पंचायतन, ते म्हणजे समर्थ रामदास स्वामी, रंगनाथ स्वामी, संत तुकाराम महाराज, केशव स्वामी आणि जयराम स्वामी, ह्या पंच महात्म्यांनी त्या काळामध्ये तर आत्मज्ञानाच्या प्रसाराचं कार्य केलं. शिवाजी महाराजांना राज्य स्थापनेसाठी सहाय्य केलं. आता समर्थांचे शिष्य सांगितले तुम्हाला, तर 3 प्रमुख शिष्यांचा, तसं आहेत बरं, पण मला 3 प्रमुख शिष्यांचा उल्लेख करायचा. तर पहिले म्हणजे कल्याण, दुसरे म्हणजे उद्धव, आणि तिसरे म्हणजे वेणाबाई. समर्थ शिष्य वेणाबाई या नावानं त्या प्रसिद्ध आहेत. तर एकदा समर्थ मिरजेला आले असताना प्रकार असा झाला की ते एका घराजवळ आले. जय जय रघुवीर समर्थ अशा भगवंताच्या नामाचा पुकार त्यांनी केला. आणि आतमध्ये गेले तर तुळशी वृंदावनाजवळ एक तरुणी भागवत वाचत होती. त्यांनी उत्सुक त्यांना विचारलं की हे दुर्मिळ चित्र होतं, एक तरुण मुलगी आणि ते भागवत ग्रंथ वाचते, हे दुर्मिळ चित्र होतं. आणि म्हणून त्यांनी उत्सुकतेनं जवळ जाऊन पाहिलं तर त्यांना त्यांच्या काय धक्का बसला त्यांना, कारण ती होती विधवा आणि वय होतं अतिशय तरुण, वय होतं अतिशय तरुण म्हणजे 15, 16, 17 असं अशा प्रकारचं. आणि ते अशी पांढरा फटक त्यांना चेहरा, इतकं अल्प वय त्यांना हे बसलं. म्हणले
हे मुली तू काय वाचतेस? म्हटलं मी एकनाथी भागवत वाचते. समर्थ विचारलं तू एकनाथी भागवत वाचते, चांगला ग्रंथ निवडून काढला, पण त्यातला भागवत धर्म कळला का? ती म्हटली मला कशाचा भागवत धर्म कळते, काय करते बापडीला, परमार्थ कळत नाही. मी आपली वेड्यासारखी वाचते, एवढंच आहे फक्त, वेड्यासारखी वाचते, मला दुसरं काही कळत नाही. मग तिला तो म्हटले मग असंच भागवत धर्म जर नाही कळला तर केलेलं सुद्धा व्यर्थ जातं बाई, काय उपयोग आहे त्याचा? ते जर नाही कळलं, वर्म जर नाही कळलं, हे केलेलं सुद्धा व्यर्थ जातं. मग समर्थ निघून गेले, पण तिला चटका लागला, चरका लागला, काय होता आपण त्याचा, ओढ लागली, एक तिला अस्वस्थता लागली तिला, की आपल्या समर्थाने सांगितलं का भागवत धर्म जर कळला जर नाही तर हे सुद्धा अर्थ नाही, व्यर्थ. मग ज्या तिथं त्या गावामध्ये पुराणिक होते किंवा पुरोहित होते, त्यांना विचारलं हा भागवत धर्म काय आहे? समर्थ मला म्हटले तू भागवत वाचते व भागवत धर्म कळला का? ते म्हणे मी सुद्धा फार अभ्यास केला, मी पुराण सांगतो, उपाध्याय हे करतो, पण मला सुद्धा तो भागवत धर्म कळला नाही. तो भागवत धर्म तुला समर्थ सांगू शकते. भागवत धर्म काय म्हटले त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं बरं का, थातूर मातूर केलं नाही ना तर माझ्यासारखं असतं ना, येस मी तुला भागवत धर्म सांगतो. कमीपणा कशाला, तेवढाच मोठेपणा वाढतो ना. तो देवाच्या तिथं ब्लॅक लिस्टला लागतो. असं जो असतो ना तो देवाजवळ ज्या लिस्ट असतात त्या ब्लॅक लिस्टला नोंद होते त्याची. ब्लॅक लिस्ट माहिती ना तुम्हाला? नाही, ब्लॅक लिस्टला त्याची नोंद होते. पण त्यांनी सांगितलं की नाही बाई मला भागवत धर्म नाही, मी आपलं भागवत वाचतो, लोकांना पुराण सांगतो, सगळं सांगतो, पण मला भागवत मी तुला खोटं कशा सांगू, मला तरी तो कळत तुला समर्थ सांगतो. मग तिला समर्थांची ओढ लागली, समर्थांची वाट पाहू लागली, ती विचलित झाली. एक प्रचंड भयंकर तळमळ अंतःकरणात अशी कळ उठावी तशी ओढ निर्माण झाली अंतःकरणामध्ये. समर्थ कधी भेटतील, समर्थ कधी भेटतील? आणि तिची ओढ इतकी ओढ वाटली की समर्थांना तिथं समर्थ तिथं आले. तिच्या वडिलांनी तिनं दोघांनी अनुग्रह घेतला, रामनामाचा उद्देश त्यांना केला. आणि मग त्या रामनामाच्या चिंतनामध्ये ती दंग झाली. भूमिका अशी होती, तयार होती, तापलेली होती, तवा तापलेला होता. आणि त्या तापलेला तवा ओढ, तळमळ, शुद्ध अंतःकरण, त्यामुळे त्या रामनामाचा काय होऊ लागला परिणाम अंतःकरणावर. एक तुम्हाला सांगतो, नामानं काय घडतं, नामानं काय घडतं, काय ते प्रमाण, ध्यानी ध्याता पंढरी राया आणि मनासहित पालटे काया. यांचं कसं झालं ताई, साक्षात लिहून ठेवलंय काय, ध्यानी ध्याता पंढरी राया. आपण त्या नामाचं चिंतन करतो म्हणजे पंढरीनाथ पांडुरंगाचं चिंतन आहे. ध्यानी ध्याता पंढरी, प्रचंड ओढ लागणं हेच हीच महत्भाग्याचं लक्षण. प्रचंड ओढ लागणं, प्रचंड तळमळ लागणं, व्याकुळ होणं, जीवना वेगळी मासवळी तैसा तुका तुम्ही, पाण्यातून मासा बाहेर काढावं अशी ओढ, ते भगवत दर्शनाचं चिन्ह आहे, लक्षण आहे. म्हणून ध्यानी ध्याता पंढरी राया, त्या पंढरीरायाचं मनानं स्मरण केलं की मनासहित पालटे काया. मनाचं परिवर्तन होईलच होईल, पण देहाचंही परिवर्तन ताईला चेहरा पहा कसा उजळला. संतांनी लिहून ठेवले, पण आपल्या अनुभवातल्या गोष्टी आहेत. कोण इथं तपश्चर्या करणारे तत्वज्ञ संत ज्ञानी महात्मे ही वेगळे, कुठे तुम्ही आम्ही या ताई असल्या साधे सुधे ज्यांना काही कळत नाही, भाकरी थापायच्या सोडून कळत नाही, त्यांना इतकं भगवंताची कृपा बघ. आणि म्हणून काय झालं तर तशी तिची स्थिती झाली. समर्थांची ओढ वाटू लागली, अधूनमधून समर्थांची कीर्तन ती ऐकायची. आणि हाच अनुताप घेऊन सावध, अनुतापाविनं भाव कैसार आहे. काय म्हटलं, अनुतापाविनं भाव कैसार आहे, अनुभवे पाहि शोधून या. विचार करा, परमार्थ डोळे झाकून नाही करायचा, उघड्या डोळ्याने कशी बुद्धी जागृत ठेवून परमार्थ करायचा आहे. नाही तर आयुष्याचं जहाज प्रचंड समुद्रात भरकटल्याशिवाय राहणार नाही आणि एक दिवस बुडायची पाळी त्याच्यावर येईल.
कुणी बुडवलं जहाज? आपलं जहाज कुणी बुडवलं? आपण बुडवलं. का बुडवलं? सत्संग मिळाला म्हणून बुडवलं. का बुडवलं? होय, सत्संग मिळाला म्हणून बुडवलं, नाही का? आणि जहाज बुडालं तर काय कारण सांगावं लागलं? सत्संगामुळे बुडालं हेच म्हणावं लागलं, दुसरं काय? सत्संगात येऊनही जर आपण तरलो नाही तर काय म्हणावं लागेल शेवटी? मी का बुडालो? सत्संगामुळे बुडालो, असंच म्हणावं लागणार आहे. खरं आहे ना? दुसरं काय? असंच म्हणावं लागेल. बुडाला, सत्संगात येऊनही बुडाला. सत्संगात येऊनही बुडतो. तो कशामुळे बुडतो? सत्संगामुळे बुडतो. तुम्हाला विचार वेगळा वाटेल, पण असंच म्हणावं लागेल. तसं ते वेणाबाईंना समर्थांच्या दर्शनाची, ओढीची अंतःकरण शुद्ध झालं होतं, नाही का? माशासारखी तडफड तडफड चाललेली असायची समर्थांच्या दर्शनाची. त्यांचा एक एक शब्द तिच्या पार सर्वांगात जाऊन पोचायचा आणि सर्वांगाचं थरथर कापायचं एक एक शब्दाने समर्थांची. इतका परिणाम तिच्या मनासहित मनावर आणि देहावर परिणाम झाला वेणाबाईंच्या. आणि मग तिला कळलं बरेच दिवस समर्थाची भेट नाही, परंतु याला विचार त्याला विचार, कोणी भेटलं का? समर्थ कुठं असतील? समर्थ बरेच दिवस भेटले नाही. हाच विचार, एकच विचार, तो म्हणजे फक्त समर्थ. तिच्या चित्तामध्ये आता एकच विचार उरला होता, तो म्हणजे दुसरा कोणताच विचार नव्हता. अन्न नव्हतं, पाणी नव्हतं, भूक नव्हती, तहान नव्हती, काय एकच विचार होता, फक्त समर्थ. मग याला वेळ्यासारखं विचारावं, समर्थ कुठं असतील, समर्थ कुठं असतील. तिला कळलं की समर्थ कोल्हापूरला आहेत, त्यांची कीर्तन कोल्हापूरमध्ये चालू आहे. तिचं सासरही कोल्हापूरमध्येच होतं. ती जरी माहेरी राहत होती, परंतु अधूनमधून जायचे सासरला. मग तिला तिच्या वडिलांना विचारलं, मी समर्थाची कीर्तन तिथं चालू, कारण तिच्या वडिलांनी अनुग्रह होता समर्थांचा, पाहिलं का? तिच्या वडिलांना समर्थाचा अनुग्रह, हे वाक्य लक्षात ठेवा. तिच्या वडिलांना समर्थाचा अनुग्रह होता. आणि मग पुढे काय झालं? तिला कळलं की समर्थांची कीर्तन कोल्हापूरमध्ये चालू आहे आणि सासर कोल्हापूर असल्यामुळं समर्थांचं दर्शन घडेल, सहवास मिळेल म्हणून ती कोल्हापूरला आली मिरजेहून. आणि समर्थांची कीर्तन ऐकायची, दंग होऊन जायची, विडी व्हायची, फार विडी झाली ती, देहभान विसरून गेली. समर्थांचा एक एक शब्द तिच्या नकशकांत भिनायचा, तो शब्द तिच्या विडी झाली. आणि समर्थांना सोडल्याची वेळ आली का तिचं प्राण असे काय व्हायचे, तिचे प्राण कुंठित व्हायचे. आणि म्हणून तिनं एक दिवस समर्थांना म्हटली, मला असं आता मला तुमच्याशिवाय राहत नाही, मला तुमच्या बरोबर यायचं आहे, तुमच्या बरोबर मला न्या. हे म्हटलं नको बाई, एक तर आम्ही राहणं मनात हिंडणारे, एक तर तू तरुण पोरगी, आणि एक तर लोक असे, लोक काय काय बोलतील, नाही ती निंदा विनाकारण सहन करावी लागला. माझं सोडून दे, पण तुला त्याचा त्रास होईल. नाही ती म्हणे, मग मला लोकांचं काय घेणे म्हटले, लोकांचं मला घेणंच नाही म्हटले, काही कारणच नाही. त्याने मला आजही जरी हे काही जरी केलं, मला जगाचं घेणं नाही, मला तुमच्या चरणांचं फक्त दर्शन व्हावं. म्हटलं मी योग्य वेळ तुला घेऊन जाईन. तिचा आग्रह पाहिला, योग्य वेळ म्हणे मी तुला नेईल, तू आता तुझ्या घरी. मग रोज समर्थांचं तिचं काय करायचं तर असं ते बोलणं चालायचं. कीर्तन संपलं का समर्थांच्या चरणात येऊन बसायचं, ते एक एक शब्द सांगत राहतील, तो शांतपणे अधू ऐकत राहायचं. असं तिचं चाललं होतं. आणि रोज तिला समर्थाचं वेळ लागलं किती तासन तास समर्थाजवळ बसायचं. पण हे विपरीत होतं ना जगाच्या दृष्टीने. त्यांनी तिच्या सासू सासऱ्याचे कान फुंकले लोकांनी. काय असतातच असे, त्यांना हेच काम असतं नाही का, त्यांना उद्योग नसतो दुसरा, हेच काम असतं. आणि मग त्यांनी तिच्या सासू सासऱ्याचे कान फुंकले. ते म्हटले असले धंदे जर करायचे असतील तर इथं राहायचं नाही, चालू पडायचं घरात. तिच्या सासू सासऱ्याने सांगितलं आणि घराच्या बाहेर तिला काढलं. अशा परिस्थितीत, दिनवाणी स्थितीत एक तर समर्थाचं दर्शन चुकलं आणि अशा संकट कोसळलं आणि माहेरला आली. माहेरला आले त्याला आईवडला फार आनंद झाला. पण जेव्हा कळलं की हिला घराच्या बाहेर साध, मग मात्र ती मनात सरकली. आपली विणू आली, पण ती जग निंदेचा डोंगर तिनं आपल्या माथ्यावर घेतलेला आहे हे कळलं. मग त्यांनाही ते लोक त्यांनाही नाव ठेवायला लागले. अख्ख्या गावात चर्चा सुरू झाली
वेणू बाई अशी, वेणू अशी, वेणू तशी, सारखी त्या लोकांच्या असते, तिथं बसते, रात्रीला रात्री कळत नुसती त्यांच्या बरोबर असते, शांत मागं मागं फिरते, लोकांच्या मागे फिरते, पुरुषांच्या मागे फिरते, समर्थांच्या मागे फिरते, रात्रंदिवस पार म्हणे कामातून पोर गेली. तिच्या वडिलांना हे सहन होईना. आई वडिलांना ठरवलं, सगळ्या गावात निंदा होऊ लागली. तिला सांगून पाहिलं परोपरीनं, पण ती म्हटली आता मी जगून उपयोग काय, निंदा होऊ नाही तर काय हो, पण जगून उपयोग काय. त्यांनी सांगितलं की आता हिला संपला, आता ह्या पोरला आता विष देऊन मारले खरी दुसरा उपाय नाही, आपल्याला जर समाजात वागायचं असेल. तिच्या आईनं कोणी विचार केला, आई मी कालच सांगितलं योगा म्हणून विषय तो आला. प्रसंगी स्वतःच्यासाठी मुलीला विष द्यायला मागं पुढं पाहत नाही ती आई असते. काल परवा सांगितलं ना, कालच सांगितलं ना. आणि जी विषातून सोडवते ती माऊली असते. जी विष द्यायला मागं पुढं पाहत नाही ती जन्म देणारी आई असते. आणि जहर विषापासून जे रक्षण करते ती माऊली असते. नाही, मग त्यांनी विचार केला, काय विचार केला की आता हिच्या ह्या कार्टीमुळे आपल्याला जगणं असह्य झालेलं आहे, यापेक्षा आता हिलाच विष घालून मारण्याशिवाय पर्याय नाही. आई वडिलांनी विचार केला, तिला न सांगता तिच्या जेवणामध्ये विष घालवलं आणि तिला विष घातलं. आणि आता लवकरात लवकर कशी मरेल याची वाट पाहू लागली. कशा करता, आम्हाला धक्का नको ना आमच्या लौकिकाला, आम्हाला सन्मान पाहिजे, लौकिक नको, अलौकिक पाहिजे. लोकांनी आम्हाला नाव ठेवायला नको. पोटची पोर मिली तरी चालेल, वाईट होती का पोर, यांना आईबाप म्हणावीत का, असेच आईबाप असतात. फक्त प्रसंग येत नाही म्हणून आपल्याला कळत नाही. प्रसंगाला अग्निपाशी काय, अग्निपाशी शृंगारीले चाळे, पोटी चोकले कसापाशी. जोपर्यंत सोनं आपण अग्नीत टाकत नाही तोपर्यंत सोन्याची परीक्षा होत नाही. तोपर्यंत आपण समोरच्या माणसाची परीक्षा पाहत नाही तोपर्यंत त्याची खरी ओळख आपल्याला होत नाही. त्याची परीक्षा पाहत नाही तो पण खरी ओळख होत नाही. आई बापाने विष अन्नामध्ये कालवलं, सगळे जेवायला बसले आणि तिच्या मृत्यूची वाट पाहू लागले. परमेश्वरा प्रार्थना केली का, परमेश्वरा ह्या विषापासून तिला फक्त वाचू नको. परमेश्वरा प्रार्थना केली, आई बाप. आणि जेवण झालं, जहरी विष होतं, भयान विष होतं. त्या विषाने प्रभाव दाखवायला सुरुवात केली. तिला काय माहित आपल्या अन्नात विष आहे. आई म्हणते, आई मला लय कस तरी व्हायला लागलं, पोटामध्ये वेदना व्हायला लागल्या, अंगाचा दाह व्हायला लागला. आई म्हणते, बाई काय झालं, काय नाही, चहा करून देऊ का, हे करून देऊ का, ते करून देऊ का, हात दाबू का, पाय दाबू का. आई त्याला काय म्हणतात. मग तिनं म्हणजे बाई त्या शेजारच्या खोलीत तरी जाऊन पण शांतपणे म्हटलं, आता इथं लोकांची ये जा. शेजारी खोलीत तिने एक पटकुरं घेतलं आणि शेजारी खोलीत गेली. सगळं अंग काळं निळं पडलं. सगळं अंग कसं पडलं, काळं निळं पडलं. चेहरा विचित्र झाला. असह्य वेदना व्हायला लागल्या. आईवडनं ओळखलं की आता. आणि मग दाराला कुलूप लावून, रात्रीची वेळ होती, दाराला कडी कुलूप लावून टाकलं आणि ते हातपाय खोलत होते आतमध्ये. तिला आठवण झाली समर्थांची, आता मला समर्थांचं दर्शन नाही. वेद कशाचे लागले, समर्थाचे. प्रचंड ओढ लागली. समर्थ सगळं अंग समर्थ समर्थ करू लागलं. देहाचा कण कण समर्थासाठी व्याकुळ झाला. या क्षणी समर्थांचं दर्शन व्हावं, प्रचंड ओढ लागली. ते आपण सांगू शकत नाही. आणि त्यावेळेला काय झालं तर पहा, समर्थांना आकाश मार्गे समर्थ सूक्ष्म रूप घेऊन तिथं प्रगट झाले. समर्थ पाहिलं सगळी गोष्ट त्यांच्या लक्षात आली. तिच्या अंगावरून हात फिरवला, प्रेमानं तिच्याकडे पाहिलं. एक क्षणात तिच्या प्रचंड वेदना नष्ट झाल्या. एवढ्या वेदना नष्ट झाल्या. अंग पाहिल्यासारखं झालं. काळं निळेपणा जो होतं ती सगळी लक्षणं नष्ट झाली आणि ती अतिशय उत्साहानं, आनंदाने, दुप्पट शक्तीनं समर्थांशी ती बोलू लागली. आईबापांनी कल्पना केली आता विनू मरून पडली असेल, आता विना मरून पडले असेल आणि म्हणून आता दार उघडून पाहायला हरकत नाही. आता विना मिली असेल, आता दार उघडून पाहून हरकत नाही. लोकांना बोबाड द्यायला पाहिजे ना, आमची वेना गेली, लोकांना सांगितलं पाहिजे.
आवाज बाहेरून पाहिजे आवाज येत होता आतून. वेणू कोणाची तरी बोलत होती. त्यांनी पटीतून पाहिलं, धक्का बसला. तिथं समर्थ चौरंगावर बसलेली, वेणू त्यांच्या पायाशी बसलेली, वेणू त्यांचा तन्मय झालेली समर्थ सांगत होते आणि वेणू अतिशय आनंदाने ऐकत होती. तर दंग झाली होती, धुंद झाली होती. त्यांना पश्चाताप झाला आणि त्यांनी ते कुलूप उघडलं, कडी उघडली, समर्थांची क्षमा मागितली. म्हणे आम्ही चुकलो, आमची चूक झाली, आम्ही तिला विष घातलं, परंतु बरं झालं तुमच्या कृपेनं आमची वेणा आम्हाला परत मिळाली. समर्थ भडकले. लाज वाटते का म्हणे? कोणाची वेणा? लाज नाही वाटत म्हणे? कोणाची वेणा? तुमची वेणा म्हटली मिली, तुमची वेणा मिली. आता ही जी वेणा आहे ती समर्थ शिष्य वेण आहे. खरं सांगितलं. चल खरं सांगितलं, चल म्हटलं. आणि मग अशी अतिशय तिनं श्रद्धेनं समर्थांच्या आयुष्यभर सेवा केली, अभ्यास केला, चिंतन केलं. समर्थांच्या सेवेला तिनं आयुष्य वाहून घेतलं. प्रसंग देवानं तिच्यावर आणला. 2 प्रसंग आणले. पहिला प्रसंग म्हणजे तिचा पती वारला आणि दुसरा प्रसंग म्हणजे तिच्यावर विष प्रयोग झाला. हे दोन्ही प्रसंगाने तिला दिव्यत्व प्राप्त करून दिलं. दोन्ही प्रसंगाने काय झालं? तिला दिव्यत्व, एक देवाची महान कृपा ह्या 2 प्रसंगांनीच त्याला मिळाली. आपण म्हणतो ना वाईट घडतं ते कधी कधी चांगल्या करता घडतं, बरं का? तर मग समर्थांचं शक्य 2003 मध्ये समर्थांचं मग लोकांनी विचारलं, महाराज तुम्ही जाणार, तुमच्या माग गोंधळ होणार, काही लोक असे असतात, काही लोक तसे असतात, पण तुमच्या माग काय करा, काहीतरी म्हणे याची थोडीशी हे करा. समर्थांनी हे केलं. पण लोकांनी फारचा हट्ट धरला. म्हटले मग काय? तर समर्थांनी सांगितलं, वेणाबाईंचं नाव सांगितलं. आपल्यानंतर कोण मठाचं काळजी कोण घेईल ते वेणाबाईंच्या आज्ञेनुसार सगळ्यांनी वागावं. समर्थांनी ओझर तर बोलले, तेही समर्थ बोलले नाहीत, तर समर्थांच्या चित्तामध्ये वेणाबाई. जेव्हा एखादी व्यक्ती महात्म्यांचं चित्त ओढून घेते, त्यांच्या अंतःकरणाचा ठाव घेते, कशी व्यक्ती असावी ती? काय काय करते ती? काय करते? काय नाही, फक्त विचार. फक्त काय नसतं त्यांच्याजवळ, फक्त अंतःकरण. त्यांचं अंतःकरण एक वेगळं असतं. तुमचं आपलं दगडाचं अंतःकरण आहे, आपलं पशुचं अंतःकरण आहे, देह माणसाचा आहे, देह मनुष्याचा आहे, परंतु अंतःकरण मात्र पशुचं आहे. देह सजीव आहे, परंतु अंतःकरण मात्र दगडाचं निर्जीव आहे आपलं. आणि थोर महात्मे कसे असतात? ते दिसायला वरून वाकले तिकडे असतात, उबड धोबड असतात, परंतु अंतःकरण मात्र अतिशय पवित्र असत. तर असो, म्हणजे तुम्हाला फक्त की कसं परमार्थ भाव कसा असावा, विचार कसे असावेत, आई बाप कसे असतात. मग आम्ही सांगितलं, जे प्रसंगी स्वतःच्यासाठी पुरीला, पोटच्या पुरीला विष द्यायला मागं पुढं पाहत नाही ते आई बाप असतात. आणि अशा जहरी विषातून जे रक्षण करतात ते संत महात्मे असतात. बरोबर आहे का नाही? जहरी विषातून कोणी सोडवलं? संत महात्म्याने. तिला जन्म देणारे कोण होते? जन्म देणारे कोण होते आणि जन्म देणाऱ्यांनी काय केलं? समर्थ तिचे कोण होते आणि काय होते? परंतु तिला कोणी सोडवलं? तिच्या आयुष्याचं सोनं कोणी केलं? कोट्यावधी जन्माचं कल्याण तिनं कोणी केलं? नाही का? आणि भयंकर त्या कोटी कल्पाच्या दुःखातून, विनाशातून तिला बाहेर कोणी काढलं? तर समर्थाने बाहेर काढलं, नाही का? म्हणून इथं अंतःकरण, मी नेहमी सांगतो, बोलण्याचा परमार्थ नाही, अंतःकरणाचा परमार्थ आहे. परमार्थ बोलण्याचा असू नये. नुसता बोलण्याचा परमार्थ माणसाला घात करतो, बोलण्याचा परमार्थ फसवतो, माणसाला भ्रमात टाकतो. अंतःकरणाचा आता जो सांगितला तो अंतःकरणाचा परमार्थ त्याला म्हणतो. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. आता
आता आपण काल तर पहा आत्ताच आपण आत्ताच विषय झाला सत्संगाचा महिमा. तर 16वा सर्ग आपला सुरू झालेला आहे. तुम्ही आता सांगितलं